नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा राऊत. श्री ईश्वरपण आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आई होणे ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. परंतु स्त्री किंवा पुरुष यांच्यातील शारीरिक व्याधी किंवा तक्रारींमुळे काही जोडप्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये स्त्रियांमध्ये आढळणारे महत्वाचे कारण म्हणजे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज हा होय. या अवयवाचे गर्भधारणेसाठी खूप महत्वाचे योगदान असते. सर्वसामान्यपणे गर्भधारणा होत असताना पुरुष बीजाचा योनी मार्गातून प्रवेश होऊन ते गर्भाशय नलिकेमध्ये जाते आणि तिथे असलेल्या स्त्री बीजाशी तिथे त्याचा संयोग पाहून गर्भ निर्मिती होते व साधारण आठवड्याभराच्या अंतराने हा तयार झालेला गर्भ गर्भाशय नलिकेतून प्रवास करून गर्भाशयामध्ये पोहोचतो व तिथे असलेल्या गर्भाशयामध्ये रुजतो आणि पुढे त्याची मासानुमासिक वाढ सुरू होते. परंतु फॅलोपियन ट्यूब हा ब्लॉक असेल तर प्रेग्नन्सी राहताना अडचणी निर्माण होतात. फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असण्याचे काही महत्वाची कारणे आहेत, ते म्हणजे एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचे अतिसेवन, त्यानंतर मल्टिपल ॲबॉर्शन, ॲब्डोमिनल काही सर्जरी झालेली असल्यास आणि पीआयडी म्हणजेच पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीजेस. आपला फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल तर खाली ओटीपोटामध्ये दुखतं, तसेच आपली पाळी ही अनियमित होते. आयुर्वेदामध्ये हा गर्भाशय नलिकेचा अवरोध घालविण्यासाठी उत्तरबस्ती या चिकित्सेचा अवलंब केला जातो. हा उत्तरबस्ती पाळीच्या 6व्या, 7व्या आणि 8व्या दिवशी केला जातो. यामध्ये आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले तेल किंवा तूप हे गर्भाशय नलिकेमध्ये सोडले जाते. यामुळे गर्भाशय नलिकेचा अवरोध दूर होऊन प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते. धन्यवाद.